हाय फ्रेंड्स, उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे आणि त्याच निमित्त शरीराला थंड ठेवणारी आजची ही आपली आंब्याच्या पण्याची रेसिपी खास तुमच्यासाठी. यासाठी आपण 2 मोठ्या आकाराचे आंबे धुवून घेत आहोत. नंतर पुसून देठ आणि शेंड्याची बाजू आपण काढून घ्यायची आहे आणि एक सालीला उभा कट मारून घ्यायचा आहे. हा कट याच्यासाठी की जेव्हा आपण हा आंबा शिजवून घेणार आहोत, कैरी शिजवून घेणार आहोत, त्यानंतर ते आपल्याला इझिली त्याची साल रिमूव्ह करू शकतो आपण. सो असा कट मारून घेत आहोत. आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये दोन्ही कैऱ्या आपण इथे शिजण्यासाठी ठेवणार आहोत. त्यासाठी 1-2 ग्लास पाणी आपण इथे यूज केलेलं आहे आणि चवीनुसार एक अर्धा चमचा आपण मीठ यामध्ये मिक्स करत आहोत. शिजत आहे तोपर्यंत आपण एक वाटीभर गूळ इथे साईडला चिरून घेतलेला आहे आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे कैऱ्या शिजून रेडी आहेत. आपण थोडा वेळ थंड करण्यासाठी या कैऱ्या ठेवूया. एकसारखं हलवत असतानाच आपण यामध्ये ह्याचा फ्लेवर चांगल्या प्रकारे आपल्याला मिळावा यासाठी आपण 2 चमचे वेलची पूड यामध्ये टाकणार आहोत. वेलची पूड टाकल्यानंतरही हे पूर्ण मिश्रण कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे. तरी तुम्हाला जर वाटत आहेत थोडे गुळाचे खडे राहिलेले आहेत तर तुम्ही स्मशरच्या साहाय्याने हे स्मश करून घेऊ शकता, म्हणजे हे एकसारखे मिश्रण तयार होऊन जाईल. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी हे एक उत्तम पेय आहे. आणि इथे आपण एक ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे आंब्याचं जे पन्ह तयार आहे ते त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि थंडगार एक ग्लासभर पाणी आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे. हे जे तयार झालेलं पन्ह आहे ते आपण फ्रीजमध्ये ठेवून वर्षभर केव्हाही यूज करू शकतो. त्याच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.